नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत जी के. यामध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय घडामोडी. भारतीय पहिले वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता ठरला? तर आन्सर आहे गुजरातमधील अहमदाबादचा कांकरिया कोचिंग डेपो. नंतरचा आहे अणुऊर्जा आयोगाचे ASC अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे अजित कुमार मोहंती. सत्यजित रे राष्ट्रीय उत्कृष्ट पूर्ण चित्रपट पुरस्कारासाठी निवड कोणाची झाली आहे? तर याचा आन्सर आहे हरीश नारायण सिंह. सत्यजित रे राष्ट्रीय उत्कृष्ट पूर्ण चित्रपट पुरस्कारासाठी निवड कोणाची झाली आहे? तर झाली आहे हरीश नारायण सिंह यांची. रिलीफ योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. या रिलीफ योजनेचं भारत सरकारच्या मंत्रालयाने सुरुवात केली आहे. कोणत्या? तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. 31 मार्च 2026 पर्यंत 81 शहरांमध्ये स्टार्टअप्स आणि बेस्ट रोजगार निर्मिती या दोन्ही बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात पहिल्या डेंग्यू लसीचा मंजुरी मिळाली. या लसीचे नाव काय आहे? तर लसीचे नाव आहे क्युडेगा. म्हणजे ही लस आहे ती पहिली भारतात डेंग्यू लसीला मंजुरी मिळाली आहे. दिव्य भारत हा नव्या IF मदर अँड श्री अरोबिंदो लॉन्च करण्याच्या हस्ते उद्घाटन कोणी केले आहे? तर याचे उद्घाटन केलेले आहे सुप्रिया नूरी, नीती आयोगाचे उपाध्यक्ष. भारतातील पहिल्या स्वदेशी सेमीकंडक्टर चिप फॅब लॉन्च करण्याची योजना कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यातील धोलेरा. भारतीय ग्लोबल दिव्यांग परिषद काँग्रेस 2026 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर याचा आन्सर आहे नवी दिल्ली. भारतीय ग्लोबल दिव्यांग परिषद काँग्रेस 2026 ची पहिली आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. पाणी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या ठिकाणी हिमसंचार प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे? तर लडाख येथे पाणी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हिमसंचार प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.